तो कशाला म्हणतात? अरे सॉरी 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 सॉरी. कौन बोल रही रही? चल गई जरा. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतोय माझा? व्हिडिओ दिसतोय? हे बघ.
गुड इव्हनिंग एव्हरीवन. आवाज येतोय का? व्हिडिओ दिसतोय का? रिप्लाय करा. यस सर. हो. ओके. ओके, कसे आहात सर्वजण? छान. छान आहात? मस्त आहात? मजेत आहात? ओके. मग आता सगळे जे जॉईन झालेले आज, हे सगळे एक्झाम देणार का? होय. यस सर. तुम्हाला सगळ्यांना कसली एक्झाम द्यायची? ग्रेड एक्झाम द्यायची ना? एलिमेंटरी इंटरमिजिएट आहे ना? मग एलिमेंटरीला किती लोक आहे, इंटरमिजिएटला किती लोक आहे? सगळे सांगाल का मला एक एक्झाम सगळे जरा? कोण आहे? आराध्या, तुला कुठली परीक्षा द्यायची आता? मी 8वीला आहे तर मग मी एलिमेंटरी देणार आहे. ओके, एलिमेंटरी देणार आहे. ओके, रुचा, तू कुठली देणार आहेस? एलिमेंटरीचीच देणार आहे. तू पण 8वीला आहेस. ज्ञानेश्वरी कितवीला आहे तू? ज्ञानेश्वरी साळुंके? 5वीला. 5वीला, म्हणजे तुला एलिमेंटरी द्यायची आहे. अच्छा, शोभा उगले कोण आहे? शोभा उगले, तुला इंटरमिजिएट का एलिमेंटरी द्यायची तुला पण? अच्छा, आता बरेच लोक इकडे ओप्पो नावाने झालाय. कोणी जयश्री गोरडे. जयश्री गोरडे, तू कुठली देणार आहे परीक्षा? इंटरमिजिएट. इंटरमिजिएट. ओके ओके. शाओमी कोण आहे? ओप्पो कोण आहे? माहित नाही मला. संजोत, नंतर निधी. एलिमेंटरी. अच्छा, एलिमेंटरी देणार. ओके ओके, म्हणजे बहुतांश लोक एलिमेंटरी देणार आहे. काही लोक आहेत ते इंटरमिजिएट देणार आहे. हरकत नाही, हरकत नाही. ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. तर सर्वांना माहिती आहे एलिमेंटरी परीक्षा काय असते, इंटरमिजिएट काय असते, बरोबर ना? बरोबर. ओके. तर आपण आज ज्या विषयावर चर्चा करणार आहे तो केवळ परीक्षेपुरता मर्यादित नाही, ही गोष्ट तर तुम्ही लक्षात घ्या सर्वांनी. त्यासाठी म्हणजे संपूर्ण शैक्षणिक वाटचालीतील एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. म्हणजे जी आपली चित्रकलेची वाटचाल आहे त्याच्यासाठी एकदम महत्वाचा मुद्दा आहे. तर तो काय आहे आज आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कला महासंचालनालय म्हणजे डायरेक्टरेट ऑफ आर्ट अँड महाराष्ट्र स्टेट, सर्वांना माहिती असलं पाहिजे. महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाची ही परीक्षा आयोजित केली जाते आणि या परीक्षेला एकतर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट हे 2 टप्पे असतात. म्हणजे जे 8वीचे विद्यार्थी आहेत ते 8वीचे विद्यार्थी यासाठी बसू शकतात एलिमेंटरीच्या परीक्षेला, बरोबर. आणि इंटरमिडिएटच्या परीक्षेसाठी एलिमेंटरी परीक्षा पास होणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे जे लोक एलिमेंटरीची परीक्षा बसतील ते इंटरमिडिएटला परीक्षेला बसण्यासाठी पात्र असतात. एका वर्षी आपण फक्त एकच परीक्षा देऊ शकतो. म्हणजे कुठली? एकतर एलिमेंटरी देऊ शकतो किंवा इंटरमिजिएट परीक्षा देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कुठल्या तरी एका परीक्षेला एका वर्षी बसू शकता, हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे अनेकांना वाटते की चित्रकला परीक्षा म्हणजे फक्त छंद आहे आणि हे फक्त कागदावर रंग भरतात वगैरे, अशी काही परीक्षा नाहीये ही. तर ही एक तांत्रिक आणि व्यावसायिक कला कौशल्य चाचणी आहे. म्हणजे तुम्ही ही परीक्षा तुम्हाला शिस्त, संयम आणि अचूकतेचे शिक्षण देते, जे भविष्यातील कोणत्याही मोठ्या करिअरसाठी पायाभूत असू शकते. म्हणजे काय, आता एकदम खोलवर आपण समजून घेऊ. म्हणजे तुम्हाला जर भविष्यात बॅचलर ऑफ फाईन आर्ट करायचंय, टेक्सटाईल डिझाईन करायचंय, इंटेरियर डिझाईन करायचे, ग्राफिक डिझाईन करायचे, अशा मोठमोठ्या परीक्षा द्यायच्या असतील आणि त्या परीक्षांमध्ये तुम्हाला जर नाव कमवायचं आहे, मार्क कमवायचे आहे, त्यात करिअर करायचं आहे, तर त्यासाठी ही जी परीक्षा आहे, कुठली परीक्षा? एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट, ही ह्या परीक्षांचा पाया आहे. ध्यानात घ्या. ह्या पायाच्या जोरावर तुम्ही तुमचं करिअर करू शकता. म्हणजे जर तुम्हाला आर्किटेक्चरला जायचंय, तुम्हाला इंटेरियरला जायचं, नाटा परीक्षा द्यायची, हे बघ,
आर्किटेक्चर म्हणजे बी आर्क म्हणतो त्याला, ही करायची असेल, बॅचलर ऑफ फाईन आर्ट करायचं असेल, ग्राफिक डिझाईन करायचं असेल, इंटेरियर डिझाईन करायचं असेल, तर तुम्हाला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा दिल्याशिवाय या परीक्षांना देताच येणार नाही, जाताच येणार नाही. म्हणजे तुम्हाला जर समजा बऱ्याचदा काय होतं की आपल्याला असं वाटतं की आपल्याला आर्टमध्ये करिअर करायचं, पण आर्टमध्ये करिअर करायचं म्हणजे काय करायचं हेच बहुतांश लोकांना माहिती नसतं. मग हे माहिती असण्यासाठी ही परीक्षा खूप गरजेची. कुठली? एलिमेंटरी इंटरमिजिएट. एलिमेंटरी इंटरमिजिएटचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असल्याशिवाय तुम्हाला जगातला कुठलंही आर्ट करिअर करता येणार नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. ओके. आता ज्या लोकांना आर्ट करिअर करायचं नाहीये, परंतु समजा तुम्हाला काही लोकांना नीट द्यायची आहे, काही लोकांना सीईटी द्यायची, सीईटी आणि नीट थ्रू तुम्हाला कुठं जायचंय? तुमच्या दुसऱ्या करिअर गायडन्स कडे जायचंय, बरोबर? तर करिअरकडे जायचंय, तर मग करिअरकडे तुम्हाला आज घरी येतो करून. बाकी सगळे जण आपला आवाज म्यूट करा. सगळ्या विद्यार्थ्यांनी आपला आवाज म्यूट करायचा. निधी, आवाज म्यूट कर तुझा. निधी, सगळ्यांनी आपला आवाज म्यूट करा एकदा. सगळीकडे शांततेने लक्ष द्या मी काय सांगतो. हे बघा, तुम्हाला आर्ट मध्ये करिअर करायचं आहे तर नो डाऊट तुम्हाला एलिमेंटरी इंटरमिजिएट द्यायची. ओके. बट इफ यू वॉन्ट टू गो अदर सेक्शन ऑफ लाईफ, म्हणजे समजा जर तुम्हाला सीईटी द्यायची, नीट द्यायची, तरी पण ह्या परीक्षा तुम्हाला का उपयोगी पडतील हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही आज 8वी 9वी 10वीला आहात, परंतु ह्या परीक्षा देणं का गरजेचं ध्यानात घ्या. जर समजा तुम्ही विचार करा की तुम्ही एलिमेंटरी इंटरमिजिएट दिली आणि तुम्हाला सी ग्रेड मिळाला. कुठला ग्रेड मिळाला? सी ग्रेड. इंटरमिजिएट मध्ये तुम्हाला जर सी ग्रेड मिळाला तर तुमच्या 10वीच्या एकूण टक्केवारीमध्ये हे गुण जोडले जातात. कसे? तर बघा, तुम्हाला 10वीला समजा 500 पैकी 300 गुण मिळाले, तर तुम्हाला जर सी ग्रेड मिळाला इंटरमिजिएटला तर तुमचे 3 वाढीव गुण मिळतात. ओके. म्हणजे तुम्हाला 3 गुण एक्स्ट्रा मिळतात. म्हणजे समजा 365 गुण मिळाले तर तुम्हाला 368 गुण तुमच्या 10वीच्या मार्कामध्ये ग्राह्य धरले जातात. म्हणजे कधी कधी तुम्ही 11वीला 12वीला जेव्हा 11वीला ऍडमिशन घ्यायला जाता आणि तिथे मेरिट लिस्ट लागते, एखादं डी वाय पाटील किंवा पुणे युनिव्हर्सिटी किंवा कुठलं पण मोठं कॉलेज आहे आणि तिथे एक टक्क्यावरून, एकेका मार्कावरून, तुमच्या पॉइंट वरून जर तुमचे मार्क ग्राह्य धरले जातात किंवा तुमचं ऍडमिशन हुकणार असेल तर तुम्हाला 3 मार्क जर तुम्हाला सी ग्रेड असेल तर मिळतील. जर तुम्हाला इंटरमिजिएटला बी ग्रेड असेल, ओके, लक्षात येते, तुम्हाला जर इंटरमिजिएटला बी ग्रेड असेल तर तुम्हाला 5 वाढीव मार्क मिळतात. 5 मार्क म्हणजे किती पॉइंट मिळतात त्याचा विचार करा तुम्ही. तुम्हाला जर आउट ऑफ 5, आपलं जर 5 हे असतं बघा, बेस्ट 5 जे आपण मार्क पकडतो, तर त्या गुण प्रक्रियेमध्ये तुम्हाला 5 गुण म्हणजे सोपी गोष्ट नाही. किती पॉइंट वाढतात तुम्ही विचार करा. आणि जर एखाद्याला जर ए ग्रेड मिळाली, कुठल्या इंटरमिजिएट परीक्षेमध्ये जर ए ग्रेड मिळालेली आहे, तर तुम्ही विचार करा, त्यांना डायरेक्ट 7 मार्क म्हणजे जवळपास 1% वाढून मिळतो. म्हणजे कधी कधी तुमचे जे ऍडमिशन आहे ते एका पॉइंटवरून होतं, तिथे तुम्हाला डायरेक्ट 1% जर वाढून मिळाला तर तुमचं ऍडमिशन अगदी सोपं होऊन जातं. म्हणजे तुम्ही फक्त चित्रकलेचाच विचार नका करू. कलेच्या करिअर मध्ये जर तुम्हाला हा विचार करत असाल तर तो सोडून द्या बाजूला. तुम्हाला सीईटी द्यायची असेल, तुम्हाला नाटा द्यायची असेल, तुम्हाला नीट द्यायची असेल, म्हणजे कुठल्या पण क्षेत्रात गेलात तरी तुम्हाला हे मार्क उपयोगी पडणार आहे. म्हणजे फक्त चित्रकलेमध्ये करिअर करायचंय तर हा पर्याय चांगला आहेच, त्याच्याबद्दल दुमत नाहीत, परंतु या व्यतिरिक्त तुम्हाला लॉला जायचंय, तुम्हाला नीटला जायचंय, तुम्हाला सीईटीला जायचंय, तरी देखील तुम्हाला ही परीक्षा उपयोगी पडू शकते. म्हणजे बऱ्याचदा पालक असा विचार करतात की आपल्या मुलांना तर कुठे चित्रकलेचं करिअर करायचंय, मग काय गरज आहे एलिमेंटरी इंटरमिजिएट द्यायची. तर एलिमेंटरी इंटरमिजिएट द्यायची गरज का आहे हे नीट समजून घ्या. फक्त चित्रकलेत करिअर करणाऱ्यांसाठी नाही तर सगळ्यांसाठी उपयोगी. म्हणजे तुम्ही बघा, काही लोकांना संगीतामध्ये इंटरेस्ट असतो, काहींना संस्कृतमध्ये असतो, काहींना चित्रकलेत इंटरेस्ट असतो, काहींना स्पोर्टमध्ये इंटरेस्ट असतो. पण जे मुलं संगीत कला विशारद होतात त्यांना सुद्धा हे मार्क, त्यांचे तिथले मार्क सुद्धा 10वीच्या मार्कांमध्ये ग्राह्य धरले जातात. स्पोर्टमध्ये जर त्यांनी स्टेट लेवलला
किंवा नॅशनल लेवलला खेळले असतील तर ते मार्क तुमच्या 10वीच्या गुणांमध्ये ज्या प्रकारे ग्राह्य धरले जातात तसेच इंटरमिजिएटचे मार्क मी आता पुन्हा रिपीट करतो. सी ग्रेड असेल तर 3 मार्क, बी ग्रेड असेल तर 5 मार्क आणि ए ग्रेड असेल तर तुम्हाला 7 मार्क वाढव मिळतात 10वीच्या परीक्षेच्या मार्कांमध्ये. मग तुम्ही विचार करा 7 मार्क जर तुम्हाला जर ग्राह्य धरले जात असतील, 7 मार्क जर तुम्हाला मिळणार असतील तर ते साधारण 1% तुमचा डायरेक्ट म्हणजे वाढतो. म्हणजे समजा एखाद्याला 70, 90 किंवा 70, 80% मार्क पडले किंवा 80% पडले तर त्याचे डायरेक्ट 81% होणार आहे. 90% मार्क असतील तर त्याचे डायरेक्ट 91% मार्क होणार. आणि कधी कधी जर ऍडमिशन एकेका पॉइंटवरून हुकलं जातं त्यावेळेस तुम्हाला हे मार्क उपयोगी पडणार आहे. ओके. आणि जर जर समजा तुम्हाला चित्रकलेतच करिअर करायचंय म्हणजे चित्रकलेत तुम्ही जाताना कुठे कुठे जाऊ शकता, BFA बॅचलर ऑफ फाईन आर्ट. बॅचलर ऑफ फाईन आर्ट मध्ये तुम्ही अप्लाइड आर्ट करू शकता, पेंटिंग करू शकता, स्कल्पचर करू शकता किंवा टेक्सटाईल डिझाईन मध्ये इंटिरियर डिझाईन करू शकता, टेक्सटाईल डिझाईन करू शकता, ग्राफिक डिझाईन करू शकता. यामध्ये जाण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी गेल्यावर पहिल्यांदा प्रश्न पहिला असतो की तुम्ही इलिमेंटरी इंटरमिजिएट दिलेल्या आहे का. इलिमेंटरी इंटरमिजिएटच्या परीक्षा दिलेल्या नसतील तर तुम्ही कला क्षेत्रात करिअर करू शकणारच नाही. ज्या मुलांना कला क्षेत्रात करिअर करायचंय, चित्रकलेत करिअर करायचंय, BFA मध्ये जायचंय, ग्राफिक डिझाईन करायचंय, इंटेरियर डिझाईन करायचंय, टेक्सटाईल डिझाईन करायचंय, बॅचलर ऑफ फाईन आर्ट करायचंय, त्यांना कंपल्सरी आहे इलिमेंटरी आणि इंटरमिजिएट. त्यांना या परीक्षा खूप म्हणजे खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे तुम्ही अगदी योग्य ट्रॅकवर आहात. जे लोक आजच्या डेमो क्लासला आले आहेत त्यांना इलिमेंटरी इंटरमिजिएट क्लासचं महत्व आहे म्हणून ते इथे आले आहेत. पण ज्यांना करिअर करायचं नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. आता बघा या परीक्षांशिवाय चित्रकलेच्या या एलिमेंटरी इंटरमिजिएट तुम्हाला का महत्वाचे हे पालकांनी कदाचित जे पालक असतील त्यांनी ऐकावा आजचा क्लास. त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्यांनी का ऐकावं बघा. बऱ्याचदा मी सांगत असतो की ज्या मुलांना सायन्सला नीट करायची आहे, ज्यांना लॉला जायचंय किंवा इंजिनिअरिंगला जायचंय, सीईटी देऊन इंजिनिअरिंग करायची आहे, इंजिनिअरिंगचे करताना सुद्धा तुम्हाला सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो की काय असतो माहिती आहे का तुम्हाला. इंजिनिअरिंग मध्ये असते इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये फक्त तुमची चित्रकला महत्वाची नसते तर तुमचा हात सोपा असणं, तुमच्या हात वळणं महत्वाचं असतं. इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये जे पार्ट असतात म्हणजे तिथे सर्कल काढायचं असेल, रेषा काढायच्या असतील किंवा तुम्हाला वेगवेगळे पार्ट काढायचे असतील, जर तुमचा चित्रकलेचा पायाच जर पक्का नसेल तर तुम्ही ही परीक्षा किंवा इंजिनिअरिंग ड्रॉइंग कशी काढू शकाल नाही का. म्हणजे आज मी चित्रकलेत गेल्या 20-25 वर्षांपासून काम करतोय आणि हे काम करत असताना अनेक लोक माझ्याकडे येतात आणि माझ्याकडे पैसे देऊन माझ्याकडून चित्र काढून घेतात. तर का काढतात ते, कारण त्यांना त्यावेळेस त्यांच्या पालकांनी चित्र काढून दिलेली नसतं त्या मुलांना आणि त्यांची इंजिनिअरिंग ड्रॉइंग असेल किंवा इतर ड्रॉइंग असतील ते खूप कच्चे असतात आणि त्यामुळे मग त्यांना पैसे देऊन विकत चित्र काढून घेण्याची वेळ येते. आणि ती वेळ येऊ नये म्हणून जर तुम्ही लहानपणापासून मुलांना चित्रकलेचे जर धडे दिले असते किंवा एलिमेंटरी इंटरमिजिएट जर परीक्षा तुम्ही आजच मुलांना देऊ दिली तर भविष्यात त्यांना इंजिनिअरिंग ड्रॉइंग सोपं जाईल. दुसरी गोष्ट, तुम्ही BDS ला गेलात, समजा तुम्ही मेडिकल फील्ड घेतलं, तुम्ही BDS घेतलं किंवा मेडिकलच्या लाईन मध्ये गेले, तुम्ही कुठलं पण असू द्या, म्हणजे तुम्हाला सर्जिकल मध्ये जा, तुम्ही मेडिसिन मध्ये जा, कुठल्या भागात गेले तर तुम्हाला पहिले डायग्राम काढायचे असतात, आकृत्या काढायच्या असतात. या आकृत्या तुम्ही कशा काढणार, या आकृत्या तुम्ही चित्रकलेशिवाय काढणार नाही. कुठल्या पण आकृत्या काढण्यासाठी चित्रकला हा विषय खूप महत्वाचा असतो आणि हा विषय काढण्यासाठी शिकण्यासाठी तुम्हाला चित्रकला येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही चित्रकला शिकले पाहिजे आणि ती चित्रकला शिकण्यासाठी तुम्हाला एलिमेंटरी इंटरमिजिएट ह्या परीक्षा खूप गरजेचं आहे. ओके. म्हणजे तुम्हाला चित्रकला ही एकूणच का गरजेची आहे हे तुम्हाला भविष्यातील करिअरचा भक्कम पाया करण्यासाठी तुम्हाला चित्रकलेत करिअर करो किंवा नका करो, तुम्हाला हे खूप गरजेचं आहे. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजेच कदाचित अनेकांना माहिती नसेल पण चित्रकला म्हणजे केवळ ब्रश आणि रंग नव्हे तर व्हिज्युअल इंटेलिजन्स म्हणतात त्याला. व्हिज्युअल इंटेलिजन्स हे खूप गरजेचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात, प्रत्येकाला करिअर करण्यासाठी. जसं मी आता सांगितलं की तुम्ही सिव्हिल इंजिनियर असो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असो, त्याचा विचार करत असाल तर इथे तुम्हाला ड्रॉइंग हे पहिलं माध्यम गरजेचं आहे. त्याच्यास का,
कारण स्ट्रक्चर डिझाईन करताना वस्तूचे प्रमाण असेल, प्रपोर्शन असेल, त्याची खोली म्हणजेच डेप्थ, अचूकता म्हणजे अचूकता कळण्यासाठी, समजण्यासाठी गरजेची असते ती चित्रकला. या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या परीक्षेतून ही विकसित होणार आहे तुमची सगळी जी काही डेप्थ आहे, अचूकता आहे, त्याच्यासाठी एलिमेंटरी इंटरमिजिएट गरजेचे आहे. मेडिकल क्षेत्र असेल, जर डॉक्टर म्हणून तुम्हाला पुढे मानवी शरीराचा अभ्यास करायचा आहे, तेव्हा विशिष्ट क्लिष्ट अवयव असतील, त्यांची रचना असेल, डायग्राम्स असतील, ते समजून घेण्यासाठी महत्वाची असते ती चित्रकला. या विद्यार्थ्यांचे ऑब्झर्वेशन, निरीक्षण क्षमता वाढवण्यासाठी, तीक्ष्ण असण्यासाठी, त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी देखील एलिमेंटरी इंटरमिजिएट उपयोगी पडत असतात. हे नेहमी लक्षात असू द्या. ओके, हे लक्षात आलंय तुमच्या सर्वांच्या? थोडक्यात सांगायचे तर या परीक्षा तुम्हाला केवळ चित्रकार बनवत नाही, तर तुम्हाला उत्तम निरीक्षक आणि अचूक अभियंते बनवण्याची ताकद असते. या परीक्षा तुम्हाला शिस्तबद्ध बनवतात, वेळेचे नियोजन शिकवतात आणि तुमची कल्पना शक्ती अधिक प्रगल्भ करतात. त्यामुळे केवळ एक परीक्षा न समजता तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करण्याचे एक माध्यम याच्याकडे बघितलं पाहिजे. ही माहिती देखील तुमच्या आयुष्यात अत्यंत उपयोगी पडणार आहे. त्यामुळे या परीक्षांकडे केवळ टाइमपास म्हणून किंवा फक्त चित्रकलेचा एक माध्यम म्हणून त्याच्याकडे न बघता उत्तम निरीक्षक, अचूक अभियंता म्हणून इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्रासाठी सुद्धा या परीक्षा उपयोगी आहेत. चित्रकलेच्या करिअरसाठी उपयोगी आहेतच आहेत, पण यासाठी सुद्धा त्या उपयोगी आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. मी माझी स्प्लिट करतोय, कॅमेरा स्प्लिट करतोय. आता ह्याच्यातून तुम्हाला आणखी काय माहिती मिळेल बघा. आता तुम्हाला एलिमेंटरी इंटरमिजिएट कडे बघूयात आपण. ज्यांना एलिमेंटरी इंटरमिजिएट का द्यायची आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर आणखी काही गोष्टी आपण बारकाईने बघू. यामध्ये कुठले कुठले विषय असतात तुम्हाला माहिती आहे का? कुठले कुठले विषय असतात एलिमेंटरी इंटरमिजिएट साठी? कोणी सांगू शकेल का मला? ओके, यामध्ये ऑब्जेक्ट ड्रॉइंग असते, त्यानंतर मेमरी ड्रॉइंग असते, डिझाईन असते आणि भूमिती असते, बरोबर? स्टील लाईफ असते. यस, मेमरी ड्रॉइंग. ओके, मेमरी ड्रॉइंग कसं असतं आपण सुरुवातीला बघूया एकदा. याला मेमरी ड्रॉइंग म्हणतात. मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्र असतं. म्हणजे कुठले एखादा प्रसंग तुम्हाला दिला जातो आणि त्या प्रसंगानुरूप तुम्हाला चित्र काढायचं असतं. जसं की आता समोर दिसतंय की घरच्या घरी अभ्यास करणारी मुले हे कशी काढायचे, तर एक मुलगा आहे, दुसरा मुलगा आहे, तिथे एक मुलगी आहे, ती चित्रे काढते, बरोबर ना? तर ती अभ्यास करते. तर ते कसे अभ्यास करतात याचं एक चित्र रेखाटायचं असतं. ते रेखाटण्यासाठी एक विषय दिला असतो. दुसरा एक विषय असतो की गार्डनचं दृश्य बघा आणि गार्डन मध्ये काही मुलं काय करतायत, वृक्षारोपण करतायत, असं तुम्हाला सांगितलेला एक विषय आहे. तर तो विषय कसा रेखाटायचा आहे, तर याचा अभ्यास कसा करायचा आहे हे आपल्याला या चित्रामध्ये दाखवायचं आहे. तर मग या चित्रामध्ये जर तुम्ही बारकाईने बघितलं तर एक मुलगा आणि मुलगी वृक्षारोपण करतायत, पण त्यासोबत फक्त गार्डन दाखवायचंय. तर गार्डन मध्ये तुम्हाला काय काय दिसतं? एक आजी इकडे बाकावर बसलेले आहेत, आजोबा इकडे चक्रा मारतायत, मुलं इकडे खेळत आहेत, आणि फक्त एवढं दाखवून भागणार नाही. तर गार्डन मध्ये तुम्हाला छोटे छोटे झाड आहेत, नंतर एक मोठं झाड आहे, इकडे एक मोठं झाड आहे, इकडे झुडपं आहेत वेगवेगळे, इकडे एक छोटा रस्ता आहे, काही लोक फिरायला आलेले आहेत ते दिसत आहेत. त्यानंतर गार्डनच्या पलीकडे तुम्हाला अंधुक असे झाडं दिसत आहेत, झाडं दिसत आहेत, घरं दिसत आहेत, हे पण तुम्हाला दाखवायचे. म्हणजे या सगळ्या बाबींचा अभ्यास करताना
तुम्हाला रंगसंगतीचा अभ्यास करायचा आहे. रंगसंगती सोबत तुम्हाला आउटलाईन कशी करायची ते शिकायचंय. तर मेमरी ड्रॉइंग मध्ये या सगळ्या बाबींचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्हाला चित्र काढायचं आहे. त्याला प्रॉपर आउटलाईन करायची आहे, बॉर्डर करायची आहे आणि ती बॉर्डर करून तुमचं चित्र पूर्ण करायचं. अशा प्रकारे तुम्ही मेमरी ड्रॉइंग पूर्ण करताय. मेमरी ड्रॉइंग मध्ये वेगवेगळे विषय असतात बघा. आता काही मुलं काय करतायत, रस्ता आपल्या आवारातला गल्लीतला रस्ता साफ करतायत आणि हा रस्ता साफ करत असताना ते दृश्य जे दिसतंय ते आपल्याला दाखवायचं आहे. तर त्यासाठी रंगसंगती कशी असते, ही रंगसंगती करत असताना याला कलर पर्स्पेक्टिव्हच्या साह्याने आपल्याला रंग द्यायचे आहेत. कलर पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत या क्लासमध्ये. जसं की कलर पर्स्पेक्टिव्ह म्हणजे ज्यावेळेस आपण आपले रंग भरत असतो तर ते जवळ आलेले जे रंग असतात ते रंग आपल्याला डार्क कलर मध्ये दिसतात आणि जे दूर गेलेले रंग असतात ते लाईट कलर मध्ये गेलेले असतात. तर ते रंग देत असताना, हॅलो सर, डेमो क्लास चालू झालेला आहे, तुम्ही डेमो क्लास जॉईन करू शकता. डेमो क्लास जॉईन करा लिंकवर क्लिक करून. तर जवळचे रंग डार्क असतात, दूर गेलेले रंग थोडेसे लाईट दिसतात, त्याला कलर पर्स्पेक्टिव्ह म्हणतात. या गोष्टी आपण या क्लासमध्ये शिकणार आहोत. आता बघा, हे जे पुढचं चित्र आहे एक पावसाळ्यातील दृश्य आहे. पावसाळ्यातील दृश्य ज्यावेळेस आपण काढतो त्यामुळे काय लागत नाही. तर हे जे तुमच्या समोर दिसतंय ते चित्र बघा, ते तुम्ही पावसाळ्याचं दृश्य आहे आणि पावसाळ्यातलं दृश्य कसं दाखवायचं असतं त्याचा हा उत्तम नमुना आहे. असे वेगवेगळे चित्र आपण ह्याच्यात शिकणार आहोत मेमरी ड्रॉइंग मध्ये. मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्र. म्हणजे एखादं दृश्य तुम्हाला सांगितलं जातं आणि ते दृश्य तुमच्या मनाने काढायचंय, तिथे तुम्हाला काही बघायचं नाहीये, काही नाही. त्यासाठी आपण वेगवेगळे प्रॅक्टिस करणार आहोत. मनुष्याच्या आकृत्या कशा असतात, वाकलेला माणूस कसा आहे बघ, वाकलेली महिला, हा नाचणारा मुलगा आहे. हे जे काका आहेत हे त्रासलेले आहेत, हे यांचे चेहरे पण त्रासलेले. चेहरे त्रासलेले कसे काढायचे, मेमरी ड्रॉइंग मध्ये आपण चेहऱ्याची प्रॅक्टिस करणार असतो, पूर्ण फिगरची प्रॅक्टिस करणार आहोत. त्यानंतर व्यक्तीच्या बदलत्या आकृत्या, म्हणजे चालताना, बसताना, उठताना, झोपलेली एखादी व्यक्ती असेल तर ती कशी काढायची आहे, त्याच्यात त्रासिक चेहरा असेल, आनंदी चेहरा असेल, स्थितप्रज्ञ चेहरा असेल तर तो कसा काढायचा आहे. तर या सगळ्या बाबींचा विचार आपण मेमरी ड्रॉइंग मध्ये करतो. बघा, आता हे जे पुढचं दुसरं चित्र आहे हे मेमरी ड्रॉइंगच आहे. मेमरी ड्रॉइंग मध्ये मंदिर आहे, मंदिराबाहेरचं एक दृश्य काढायचं असं एक विषय असेल तर तो कसा काढायचा आहे. फुल विक्रेते असतात, हे महिला बसलेल्या आहेत बघा, ही भिकारी महिला आहे, ही भिक्षा मागत आहे. इथे एक महिला आणि पुरुष आहे, ते मंदिरात दर्शन करत आहेत आणि पूजा अर्चा करत आहेत, त्याचं दृश्य आहे. इकडे हातगाडीवर खरेदी चालू आहे. इथे फुलं घेत आहेत ही मुलगी, ही आजी आजोबांसोबत आलेली आहे. हार घेत आहेत, फुलं घेत आहेत, नारळ घेत आहे आणि हा विक्रेताचा मुलगा आहे. हे कशा प्रकारे उभे आहेत, त्यांच्या नजरा एकमेकांकडे कशा आहेत, त्यांचे चेहरे कसे आहेत, याचा बारकाईने अभ्यास मेमरी ड्रॉइंग मध्ये केला जातो. मेमरी ड्रॉइंग म्हणजे आपल्या आसपास परिसरात दिसणारं जे आपल्याला आपल्या मेमरीद्वारे, स्मरण शक्तीद्वारे जे चित्र काढायचं असतं ते असतं आणि त्याच्यातून आपल्याला जे बारकावे साधायचे असतात ते आपल्याला मेमरी ड्रॉइंग मध्ये काढता येतात आणि ह्याच्यातून तुमची स्मरणशक्ती विकसित होते. म्हणजे बघा,
जेव्हा तुम्ही मेमरी ड्रॉइंग काढता, मेमरी ड्रॉइंगमुळे तुमची स्मरणशक्ती विकसित होते, तुमची मेमरी डेव्हलप केली जाते आणि त्याच्यातून तुम्ही कशा प्रकारे जास्तीत जास्त आपल्या मेमरीला ताण देऊन आपलं चित्र काढता हे तुमचं त्याच्यातून दिसून येतं. तर ह्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. मेमरी ड्रॉइंग मध्ये तुमचा खूप मोठ्या प्रमाणात विकास होतो, तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो खरं तर. आणि तुमची कल्पना शक्तीचा म्हणजे जास्तीत जास्त विकास करण्यासाठी मेमरी ड्रॉइंगचा उपयोग होतो. म्हणजे बाजारातील दृश्य असेल, खेळणारी मुले असतील, तर ते पाहून काढायचे नसतात, तुमच्या आठवणीतून काढायचे असतात. तुमचे चित्र पाहून परीक्षकांना त्याच्यातील गोष्ट म्हणजे स्टोरी समजली पाहिजे. म्हणजे आता याच्यात एक स्टोरी आहे. म्यूट करा, तुमचा आवाज म्यूट करा. तुमच्या गप्पा सगळ्यांना ऐकू येतात. तुमच्या घरातल्या गप्पा सगळ्यांना ऐकू गेल्या पाहिजे असं वाटत नसेल तर लगेच म्यूट करा. मेमरी ड्रॉइंगचा हा जो पेपर आहे ऍक्च्युली 2 तासांचा असतो. इथे तुमच्या कामाचा स्पीड आणि संकल्पना म्हणजे तुमच्या मनातली कल्पना याचा मेळ बसवायचा असतो. तर त्यामुळे हे खूप गरजेचं असतं, खूप महत्वाचे असते मेमरी ड्रॉइंग. याच्यात स्पीड महत्वाचा असतो. तर मेमरी ड्रॉइंग बद्दल तुम्हाला काही शंका वाटते का? थोडक्यात म्हणजे मेमरी ड्रॉइंग कल्पना शक्तीवर आधारित विषय असतात, त्याला 2 तासांचा विषय असतो. ओके. आता आपण दुसरा जो विषय आहे तो समजून घेऊयात. त्याला आपण काय म्हणतात, स्टील लाईफ म्हणतात, म्हणजे वस्तुचित्र. तर वस्तुचित्र कसं काढायचं असतं ते दाखवतो तुम्हाला मी. वस्तुचित्रांमध्ये बघा, टोमॅटो असेल, नारळ असेल, अशा वस्तू विचारल्या जातात, म्हणजे ते ठेवल्या जातात, तुमच्या समोर ठेवलेल्या असतात आणि त्या वस्तू तुम्हाला हुबेहूब काढायचा प्रयत्न करायचा असतो. समजा कोबी असेल, कुठले पण एखादा पदार्थ तिथे ठेवलेला असतो, किंवा मग बादली असेल, मग असेल, तर तोच समोर ठेवलेला असतो आणि तो पाहून तुम्हाला त्याचं चित्र काढायचं असतं. त्याला स्टील लाईफ किंवा वस्तुचित्र म्हणतात. आपल्याला प्रॅक्टिस साठी हे वेगळे चित्र आपण करणार आहोत क्लासमध्ये. वांगा असेल, भोपळा असेल, समजा ही ड्रेपरी असते, इथे आपण वस्तू ठेवून म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत
या वस्तू इथे ठेवलेल्या असतात आणि कापडाचं काम कसं करायचंय, त्याच्या मागचं ड्रेपरीचं काम कसं करायचंय, याचा सराव आपण क्लासमध्ये करून घेणार आहोत. तुम्हाला काही पूर्ण चित्र दाखवतो मी. हे एलिमेंटरीचे विद्यार्थ्यांना असे सोपे चित्र असतात, ते आउटलाईन पण करू शकतात बादलीला, तुम्हाला ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्यांना. आता हे एक पूर्ण चित्र पहा. तर परीक्षा केंद्रावर अशा प्रकारे वस्तू मांडलेल्या असतात आणि त्याच्यावर एका बाजूने उजेड आलेला असतो. तर हा उजेड कुठून आलेला आहे तर तो बघायचा आहे. सावली कुठल्या बाजूने आलेली आहे, आता हे जे कापड आहे याची सावली याच्यावर पडलेली आहे. इकडून जो उजेड आलेला आहे तो इथे चमकतोय, इकडून उजेड चमकतोय. हे जे ऍपल आहे किंवा केळी आहे किंवा मग आहे याच्यावर पण कसा उजेड पडलेला आहे. यांच्यामुळे इथे थोडासा अंधार पडलेला आहे प्लेटच्या मध्ये, तो कसा आहे, प्लेटचा खाली सावली कशी पडलेली आहे. तर हे निरीक्षण तुम्हाला करायचं असतं आणि ते निरीक्षण करून तुम्हाला एक प्रकारे ते चित्र करायचं असतं आणि मग त्याला गुण दिले जातात. तर या वस्तू बघा तुम्ही कशा प्रकारे आहेत, याच्या शेड लाईट्स कशा आहेत, कपड्यावर पडणारी सावली कशी असते, हे आपण क्लासमध्ये डेमो बघणार आहोत. आता सोमवारपासून एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट दोन्ही पण क्लास एकत्र सुरू होणार आहे. सोमवार ते शुक्रवार आपला क्लास असणार आहे. सोमवार ते शुक्रवार रोज सायंकाळी 7 ते 8 क्लास होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या एंड मध्ये परीक्षा असते. यस. तुम्ही आज नाही काढून दाखवणार का? नाही नाही, आज चित्र काढणं तर शक्य नाही ना. आपले एकूण 4 विषय, तुम्हाला एकदा चित्र समजून घेणं गरजेचं आहे. चित्र कसे असतात म्हणजे काही थोडे मी नमुने तुम्हाला काढून दाखवील मी, कसं शिकवण्याची पद्धत असणार काय. आणि एकदा विषयांची ओळख करून घेऊया आणि मग त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. तर सोमवार ते शुक्रवार क्लास असणार आहे. आम्ही काही चित्र काढून दाखवील तुम्हाला 2 मिनिटं, एकदा विषय समजून झाल्यावर. सर एक मिनिट, मी काहीतरी बोलतोय. हा. सर याच्यासाठी काय काय सामान पाहिजे क्लाससाठी? सांगतो ना मी, ते सगळं सांगतो तुम्हाला. ओके सर. तर सोमवार ते शुक्रवार आपला क्लास असणार आहे. रोज सायंकाळी 7 ते 8 आपले क्लासची वेळ आहे आणि साधारण महिन्याचे साधारण किती होतील, 20 सेशन होतील आणि साधारण 3 महिन्याचे साधारण 60च्या आसपास सेशन्स होतील. परीक्षा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत आपले चालू राहणार, म्हणजे परीक्षेपर्यंत आपले क्लासेस सुरू राहणार आहेत. सर हे फ्री मध्ये आहे का? आजचा क्लास फ्री मध्ये आहे. त्याच्यानंतर जे क्लासेस होणार आहे आपले त्याची फी असणार आहे साधारण या क्लासचे 1500 रुपये फी आहे महिन्याला, 1500 रुपये. आणि 3 महिन्याचे क्लासेस असतील, एकूण 60 सेशन होतील. जर तुम्ही एकाच वेळेस 3 महिन्याची एनरोल केलं, एकाच वेळेस प्रवेश घेतला तर तुम्हाला 1000 रुपये डिस्काउंट, म्हणजे समजा 3 महिन्याची फी आहे 4500 रुपये, म्हणजे 1500 रुपये महिन्याप्रमाणे 4500 रुपये संपूर्ण क्लासची फी असेल. परंतु तुम्ही एकाच वेळेस जर फी भरायला तयार असाल आणि 3 महिन्याची एकाच वेळेस ऍडमिशन घेणार असेल तर तुमच्यासाठी मी एक डिस्काउंट ऑफर देत आहे. साधारण 1000 रुपये डिस्काउंट मिळणार आहे, म्हणजे 4500 रुपये ऐवजी तुम्हाला 1000 रुपये वजा होतील. 3500 रुपये म्हणजे 3500 रुपयांमध्ये तुम्हाला पूर्ण 60 सेशन मिळणार आहेत. विचार करा, 20 सेशनचे तुम्हाला 1500 रुपये आहेत, तर 60 सेशनचे 4500 रुपये होतात. परंतु तुम्ही एकाच वेळेस जर ऍडमिशन घेतलं तर 3500 रुपये म्हणजे फक्त 3500 रुपयांमध्ये तुम्हाला संपूर्ण क्लास होणार आहे. एकूण 60 सेशन मध्ये आपण 4 विषय शिकणार आहोत. 4 विषय कुठले कुठले आहेत? पहिले आहे स्टील लाईफ,
सॉरी, पहिलं आहे मेमरी ड्रॉइंग, जे आपण आता बघितलं ते आहे स्मरणचित्र. त्यानंतर स्टील लाईफ, हे जे तुम्ही बघताय वस्तुचित्र, त्याला स्टील लाईफ म्हणतात. तर ते बेसिक शेप्स असतील, दंडगोल, वर्तुळ, चौकोन, यापासून आपण शिकतो. तर तो विषय दुसरा आहे. तिसरा विषय आहे डिझाईन. यामध्ये कलर स्कीम कशी असते, प्राथमिक रंग, पूरक रंग कसे असतात, याच्यातून आपण डिझाईन वेगवेगळ्या कशा करायच्या. सर एलिमेंटरीसाठी हा डिझाईन विषय असतो. या प्रकारे अ, आपण डिझाईन करतो. यस. जर आपण एक महिन्याचा कोर्स करू शकतो का? हो, 1 महिन्याचा करू शकता, पण तो अर्धवट क्लास तुमच्या पण उपयोगाचा नाही आणि कोणाच्याच उपयोगाचा नाही. कारण तुम्हाला जर परीक्षा द्यायचा असेल तर एक विषय शिकून जमणार नाही ना. तर तुम्हाला सगळे विषय, चारही विषय शिकायचे आहेत. चारही विषय म्हणजे चौथा विषय भूमिती असणार आहे आणि अक्षरलेखन असणार. भूमिती सगळ्यात क्लिष्ट विषय आहे, तो थोडा टेक्निकल विषय आहे, तर तो पण शिकणं गरजेचं आहे. तर तो शिकावा लागणार आहे. भूमिती सोबत असा एक अक्षरलेखन हा विषय असणार आहे. त्याच्यात कॅलिग्राफी म्हणतो आपण त्याला. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या अक्षरांचं लिखाण कसं करायचं, कसं नाही, तर ते आपण करू शकतो. अच्छा, तर शाओमी म्हणतो मी क्लासेस पण हॅक करू शकतो. तर तुम्ही क्लासेस हॅक करू शकता, पण तो फक्त एक क्लास तुम्ही हॅक करू शकाल, बाकीच्या क्लासचं तुम्ही काय करणार, नाही का. क्लास हॅक करून शिकण्यापेक्षा शक्यतो चोरी करणं कधी पण चांगलं नसतं. चोरी करण्यापेक्षा जो योग्य मार्ग आहे तो जर निवडला तर तो चांगला होईल. तुमचे पालक जर तुम्हाला चोरी करायचा संस्कार करत असतील तर तुम्ही 100% चोरी करू शकता. कारण तुमचे पालक जर चोरी करायचं शिकवत असतील तर तुम्ही चोरी करू शकता, हॅक करू शकता. पण ज्यांचे पालक चांगले संस्कार करत असतील ते योग्य मार्गाने जाऊन क्लासेस करून म्हणा किंवा प्रॅक्टिस करून शिकवतील. त्यामुळे तुम्ही जर चोरांचे मुलं असताल तर चोरी करतात. तर त्यामुळे तुम्ही चोरी करण्याऐवजी शक्यतो हॅक करण्याऐवजी योग्य मार्गाने जाऊन क्लासेस करावं असं माझी विनंती आहे. आणि जे पालक तुम्हाला चोरी करायचं शिकवत असतील तर तुम्ही 100% चोरी करू शकता, काहीच हरकत नाही माझी. तर हे वेगवेगळे विषय आहेत बघा. आता डिझाईन जो विषय आहे तो समजून घेऊयात, तो कसा असतो. म्हणजे मग आपल्याला तुम्हाला काही डेमो देणं होईल मला. तेव्हा डिझाईन मध्ये संकल्प चित्र असतं, यामध्ये सर एक रंगसंगती विचारायचं कशी होतं. असते ते बघा. हॅलो. यस. सर एक विचारायचं होतं, हे रजिस्ट्रेशन वगैरे कधी असतं त्याचे साधारण, आता म्हणजे एलिमेंटरी आणि याचे हे तुम्ही आता सध्या ऑलरेडी त्याचे फॉर्म सुटलेले आहेत, तुम्ही शाळेमध्ये चौकशी करू शकता. बर आणि जे शाळेमध्ये. शाळेचे बाहेर समजा 10वी-11वी झालेले विद्यार्थी आहे, तरी पण तुम्हाला जर एलिमेंटरी इंटरमिजिएट द्यायची असेल तर आसपास किंवा तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकलेले असाल त्या शाळेमध्ये तुम्हाला फॉर्म भरून घेणं कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्ही त्यांच्या मुख्याध्यापकांना जाऊन भेटू शकता आणि त्याचे फॉर्म. 8वीला असेल तर 8वीला आहे मुलगी तर. हो हो, तुम्ही शाळेत चौकशी करू शकता, त्यांच्या आर्ट टीचर ते लगेच फॉर्म पण भरून घेऊ शकतात. बर आणि चालेल. हा, तर त्याचे फॉर्म भरून आत्ताच देऊ शकता. सप्टेंबरमध्ये परीक्षा असते, सप्टेंबरमध्ये ती परीक्षा देऊ शकता. अच्छा बरं. चालेल सर, शाळेत चौकशी करतो मग. यस यस. आणि चालेल, ओके सर. या प्रकारे संकल्पचित्र आपण क्लासमध्ये शिकणार आहोत. याची रंगसंगती असते, म्हणजे शीत रंगसंगती किंवा उष्ण रंगसंगती. तर हे काय प्रकारे आपण क्लासमध्ये शिकणार आहोत. तर त्याचे वेगवेगळ्या प्रकार आपल्याला क्लासमध्ये डिटेल्समध्ये शिकायला मिळणार आहेत. हे वेगवेगळे विषय आहेत संकल्पचित्रांचे. तर ते कसे काढायचे, ते रंग कसे भरायचे, रंग तयार कसे करायचे, या सगळ्या गोष्टी आपण क्लासमध्ये शिकणार आहोत. म्हणजे शीत आणि उष्ण दोन्ही प्रकारच्या रंगसंगती वापरून आपण हे करणार आहोत. नाही, कोणीतरी विचारलं 2 शिक्षक असतील तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे शाळेत जरी तुमची प्रॅक्टिस सुरू असेल आणि तुम्ही इकडे जरी रंगलहरी आर्ट अकॅडमी मध्ये जरी क्लास लावला तरी तुम्हाला दोन्हीकडून एकच शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये जास्तीत जास्त भर पडणार आहे. त्यामुळे तसं काही टेन्शन नाहीये. तुम्ही शाळेतल्या क्लास सोबतच इकडचा क्लास देखील करू शकता 100%.
ओके, हे झाले डिझाईन. आता आपण भूमितीकडे जाऊयात. बघा, भूमिती हा विषय देखील असतो. एखादा कोन कसा विभागायचा आहे असा प्रश्न असतो की ड्रॉ अ काइट टू साइड, काइट साइड तयार करायची आणि अँगल आहे 100 अंशाचा तो रेखाटा, असा तिथे प्रश्न असतो. तो कसा रेखाटायचा तो आपण क्लासमध्ये बघणार आहोत. नंतर रॉम्बस कसा ड्रॉ करायचा आहे, मग तो करण्यासाठी नक्की काय काय कृती करायची ही आपण भूमितीमध्ये शिकणार आहोत. जे इंग्रजी माध्यमाचे आहे त्यांना इंग्रजीमध्ये आणि मराठी माध्यमाच्या मुलांना मराठी माध्यमामध्ये शिकवलं जाणार आहे. बघा, कोण कसा दुभाजायचा आहे, पॅरलल कसा असतो, तो कसा दुभाजायचा आहे, या गोष्टी आपण क्लासमध्ये शिकणार आहोत. भूमिती म्हणजे खूप अवघड भूमिती नसते, ही खूप सोप्या प्रकारची भूमिती असते. अगदी म्हणजे तुम्ही एका क्लासमध्ये 2-2, 3-3 असे भूमितीचे प्रश्न सॉल्व्ह करू शकणार आहात. ते अतिशय सोप्या प्रकारे तुम्हाला शिकवले जाणार आहेत. हे म्हणजे कोण कशी रेषा, एखादी रेषा दिली जाते आणि तिला समान भागांमध्ये कसं विभागायचं ते प्रश्न असतो. अगदी सोप्या पद्धतीने आपण क्लासमध्ये या गोष्टी शिकणार आहोत. हे डिझाईन, जे तुम्हाला ही डिझाईन शिकवली, मी दाखवली आहे, या डिझाईन मध्ये हे वेगवेगळे शेप तुम्ही ऍड करू शकता आणि ते कसे करायचे ते आपण या क्लासमध्ये शिकणार आहोत. तर साधारणपणे आपण 4 विषय अभ्यासले आहेत. म्हणजे काय असेल, मेमरी ड्रॉइंग असेल, वस्तुचित्र असेल, म्हणजे मेमरी ड्रॉइंग झालं, स्टील लाईफ झालं, भूमिती झालं आणि अक्षरलेखन. अक्षरलेखन म्हणजे कॅलिग्राफी. तर तुमच्या ह्याला साजेसं अक्षर कसं असतं, विषयाला साजेसे आपण कॅलिग्राफी कशी करायची ती या माध्यमातून शिकत असतो. ओके, बघा पालकांसाठी. हा हा, बोला बोला बोला. सर, एक्झाम सगळ्या प्रकारचं काढायचं असतं का? 4 विषय असतात आणि हे 4 विषयांवर तुम्हाला ग्रेड मिळत असते. तर 4ही पेपर द्यावे लागतात तुम्हाला परीक्षेमध्ये. तर 4 पेपर देण्यासाठी जो एक ठराविक सिलेबस आहे त्याची प्रॅक्टिस आपण येणाऱ्या 60 सेशन्स मध्ये, सोमवारपासून आपला जो क्लास सुरू होणार आहे त्याच्यामध्ये करून घेणार आहे. 60 सेशन मध्ये आपण वेगवेगळे 4ही विषयांचा डिटेल्ड अभ्यास करणार आहोत आणि ठराविक दिवसानंतर, म्हणजे सुरुवातीला आपण मेमरी ड्रॉइंगला सुरुवात केली, तर मेमरी ड्रॉइंग मध्ये बघा फेस असतील, कसे वेगवेगळे चेहरे कसे काढायचे, चेहऱ्यांमध्ये एक्सप्रेशन्स असतात, म्हणजे एखाद्याला राग आलेला आहे, एखादा घाबरलेला आहे, हसतोय, कोणाला आनंद झालेला आहे, तर याच्या चेहऱ्यात कसे बदल होतात हे डिटेल्स मध्ये शिकणार आहोत. त्यानंतर एखादी बसलेली व्यक्ती आहे, चालणारी व्यक्ती आहे, वाकलेली व्यक्ती आहे, ती कशी काढायची त्याचा डिटेल अभ्यास, म्हणजे बॉडी स्ट्रक्चर आपल्या त्याच्यात तयार होणार आहे. त्यानंतर एक्सप्रेशन्स होणार आहे. त्याच्यानंतर समजा पाणी काढायचं आहे, रस्त्यात पाणी सांडलेलं आहे, रस्ता काढायचा आहे, झाडं काढायचे, घरं काढायचे, या सगळ्या गोष्टींचा डिटेल अभ्यास करून आपण पूर्ण चित्र कसं काढायचंय ते 2 तासात कसं करायचंय, रंगसंगती कशी करायची, मुख्य जे विषय आहेत, समजा जो मुख्य चित्राचा गाभा आहे तो काय आहे की समजा मेन सब्जेक्ट आहे की वृक्षारोपण करणारे मुलं, तर हे जे मुलं आहेत ते कसे काढायचे, त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला काही लोक आहेत ते कसे दाखवायचे, त्यांचे आकार कसे आहेत, त्याला पर्स्पेक्टिव्ह म्हणतात. पर्स्पेक्टिव्ह ही एकदम टेक्निकल बाब आहे, ती कशी काढायची हे पण आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर वस्तुचित्रांमध्ये आपल्याला वस्तूचा आकार कसा काढायचा, त्याच्यासाठी भौमितिक आकृत्या ज्या असतात, म्हणजे चौकोन असेल तर चौकोनापासून, दंडगोलापासून
आयताकृती आकृत्यांपासून तुम्हाला चित्र कसं काढायचं हे शिकवलं जातं, वस्तू कशा काढायच्या हे शिकवलं जातं. तर अशा प्रकारे आपण सगळे विषय हाताळणार आहोत. ओके, आता आपण थोडे डेमो बघू. मी तुम्हाला काही चित्र काढून दाखवतो, म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला आयडिया येईल की ते कसे काढायचे असतात आणि क्लासमध्ये कसं शिकवलं जाईल. 2 मिनिटं द्या. सर हो, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटला एकच हे असतं, सब्जेक्ट एकच असतो, सब्जेक्ट सेम असतात, बस एकच असतो. सिलेबस सेम असतो, फक्त त्याची जी ग्रॅव्हिटी ती कमी जास्त असते. म्हणजे एलिमेंटरी साठी अगदी पायाभूत, अगदी म्हणजे सोप्या प्रायमरी पद्धत असते. तर टेनच्या मार्कसाठी कोणती महत्वाची असते? इंटरमिजिएट. पण तुम्हाला एलिमेंटरी दिल्याशिवाय इंटरमिजिएट देता येत नाही. तुम्हाला एलिमेंटरी आधी द्यावीच लागणार आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही इंटरमिजिएट देऊ शकता. ध्यानात ठेवा, इंटरमिजिएट साठी एलिमेंटरी खूप गरजेची असते. ओके, आता आपण मेमरी ड्रॉइंगचं थोडंसं उदाहरण बघू, कसं करतो आपण मेमरी ड्रॉइंग. ओके, सर एक विचारायचं होतं. हा सर हॅलो. विचार. हे जे एका सब्जेक्टला 2 तास म्हणजे असे 4 सब्जेक्टचे 8 तास एक्झाम राहते का? नाही, एका दिवशी नसते, एका दिवशी 2 पेपर असतात. अच्छा, एका दिवशी 2 पेपर हा, म्हणजे म्हणजे 4 समजा आज तासाचा मेमरी पेपर. ड्रॉइंग आणि स्टील लाईफ असेल, उद्या डिझाईन असेल, नंतर मग भूमिती आणि अक्षरलेखन एका दिवशी असेल. असे सॉरी 2 दिवस असतात, दोन्ही 4 विषय. आज 2 पेपर आणि उद्या 2 पेपर. अच्छा, हा, अशा बरं. प्रकारे असतात. 2 काहींना 3 तास वेळ असतो. असे सगळे विषय असतात वेगवेगळे. बरं. तुम्हाला मी त्याचे एक्झॅक्ट वेळ सांगतो. आणि सर एका वेळेस दोन्ही एक्झाम देता येतात का? नाही, एका वर्षी दोन्ही एक्झाम देता येत नाही. तुम्ही 10वी नंतर देखील, म्हणजे समजा कोणी 10वीला असेल आणि कोणी जर एलिमेंटरी दिलेली नसेल तर हरकत नाही, तुम्ही 11वीला असताना सुद्धा एलिमेंटरी इंटरमिजिएट देऊ शकता. या वर्षी एलिमेंटरी द्या, पुढच्या वर्षी इंटरमिजिएट द्या तरी चालतं. वस्तुचित्रांसाठी 2.5 तासांचा वेळ आहे आणि मेमरी ड्रॉइंग साठी 2 तासांचा वेळ आहे. अच्छा, डिझाईन साठी निसर्ग चित्र नाही या वर्षी, आता रेखा डिझाईन साठी साधारण 2 तासांचा वेळ आहे. अच्छा, 2 ते 2.5 तासांचा वेळ आहे सगळ्या पेपरला. अच्छा. ओके, त्याचं टाइम टेबल तुम्हाला शाळेतून मिळू शकतं. चालेल. किती किती तासांचा आहे, कमी जास्त होत असतो वेळ तो बऱ्याच वर्ष. चालेल सर. आता बघा, तुम्हाला सोपं म्हणजे कसं असतं अगदी ते निवांत समजावून सांगतो मी. जसं की आता एक फेस काढायचा आपल्याला, तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्हाला स्ट्रक्चर समजून सांगतो. ज्यावेळेस मनुष्याचा जो फेस असतो त्याचं स्ट्रक्चर कसं असतं बघा. त्याला सुरुवातीला आपण एक ओव्हल काढला आणि त्याला उभ्या आणि आडव्या स्वरूपात आपण डिवाइड करतो, बरोबर. म्हणजे बऱ्याचदा बऱ्याच लोकांना एक शंका असते, मला जे पालक इन्क्वायरी करतात की आम्हाला क्लास लावायचा आहे पण आमच्या मुलांना ऑनलाईन समजेल की नाही, ही शंका आहे. तर दररोज आपण अशा प्रकारे हे करणार आहोत. आता जे लोकांनी मोबाईल उभा ठेवलेला आहे त्यांनी सगळ्यांनी मोबाईल आडवा ठेवा आधी, म्हणजे तुम्हाला आणखी मोठ्या स्वरूपात कसं दिसेल ते लक्षात येईल. सगळ्यांनी मोबाईल आडवा ठेवायला, स्क्रीन रोटेशन ऑन करा त्याचं. सगळ्यांनी मोबाईल आडवा ठेवा, स्क्रीन रोटेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला स्क्रीन समोरची आडवी दिसली पाहिजे. ओके, मोठ्या स्वरूपात. ओके, आता दिसतंय का तुम्हाला समोर सगळ्यांना? सगळ्यांनी कॅमेरे ऑन केले तरी चालतील, म्हणजे मला तुम्ही करताय की नाही ते पण दाखवा मला. आणि तुमचं मी चेक कसं करणार रोज, फीडबॅक कसा देणार ते पण आपण त्याचा एक छोटासा डेमो बघूयात. ओके, याला आपण ओव्हल काढला आणि त्याला 2 ह्याच्यात विभागलं. आता काय केलंय मी बघा, इथून इथपर्यंत जवळ जी रेषा आहे तिला आपण सेंटरला डिवाइड करणार आहोत बघा. त्याला इथे डिवाइड केलं. आता इथून इतका ही जी लाईन आहे इथे याला डिवाइड केलंय पण एकदा, आणि इथून इतकी जी लाईन हिला पण डिवाइड केलं.
ओके. आता हा मनुष्याचा चेहरा आहे. आता ही जी लाईन आहे इथे मनुष्याच्या आयब्रोज येतात. ही 2 नंबरची जी लाईन आली इथे येणारे डोळे म्हणजे आईज. ओके. आता ही जी 3 नंबरची लाईन आहे इथे येणारे नोज आणि इथे येणारे लिप्स आणि हे जे टोक आहे इथे येणारे चिन. सगळ्यांनी लिहून घ्या वाटलं. झालंय का काढून मला सांगा पटपट सगळे. सर 2 मिनिट. मेमरी ड्रॉइंग मध्ये बघा तुमच्या चेहऱ्यांचे म्हणजे भविष्यात तुम्हाला चित्रकला करिअर निवडायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं असतं की तुम्ही चेहरे कसे काढता, नाही का. चेहरे काढल्यानंतर तुम्हाला एकदा चेहरे काढता यायला लागले की तुम्ही पोर्ट्रेट व्यक्तिचित्र काढू शकता. व्यक्तिचित्र काढायचे असतील तर त्याचा पाया हा तुमचा कुठून सुरू होतो, या बेस पासून सुरू होतो. तर त्याच्यासाठी किती गरजेचं आहे तुम्ही विचार करा. इथे काय काढले मी, आयब्रोज. इथे डोळे काढलेत बघा. डोळे कसे असतात, तरी पण शक्यतो असे गोल डोळे नाही काढायचे किंवा असे नाही काढायचे. डोळे कधी पण आपण बदाम खातो का रे मुलांना, कधी घरी घरी बदाम खाता ना तुम्ही, तर घरचे जे बदाम खातो आपण ते कशा आकाराचे असतात, अशा आकाराचे असतात है ना. याच्यामध्ये एक अर्धवर्तुळ काढलंय. नाक बघा, इथे नाक या लाईनला काढलंय मी. 2 अर्धवर्तुळ काढले. इथे एक छोटस अर्धवर्तुळ काढलं आणि परत 2 अर्धवर्तुळ काढले. नंतर इथे ओठ काढले. डोळे काढताना आपण याला काळं बुबुळ काढलं इथे. आता कान कुठे असतं बघा. सर्वांचे कान कुठं असतं माहिती का. सगळ्यांनी काय करा, तुमचा एक आत्ता अंगठ्याचा जो भाग आहे तो इथे नाकाजवळ टेकवा, तुमच्या स्वतःच्या टेकवा. आणि हे जे वरचं बोट आहे हे आपल्या भुवईजवळ म्हणजे असं पकडा. ओके. आणि डाव्या बाजूला जा. नाकाखाली अंगठा आणि भुवईजवळ वरचं बोट. आणि जा इकडे डाव्या बाजूला, जा 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 जात राहा डाव्या बाजूला. तुम्हाला काय सापडतं बघा. काय सापडलं, कान सापडला का. सगळ्यांना कान सापडला. सगळे प्रयोग करा, पालक असतील तर पालकांनी करा एकदा. नाकाजवळ अंगठा धरायचा आणि इथे बोट धरायचा, तर बरोबर तुमचे दोन्ही बोट कुठे जातील, कानाजवळ जातील. म्हणजे तुम्हाला काय सापडलं, कान. म्हणजे मनुष्याचा, म्हणजे तुम्ही आफ्रिकेत जा, अमेरिकेत जा, कुठे पण जा, कुठे गेला तरी, ऑस्ट्रेलिया गेला तरी तुमचा कान हा इथेच असतो. कुठे असतो. तर चित्र न चुकण्याची खात्री देण्यासाठी एकदम सोपा मार्ग काय, जर तुम्ही या रेषेत, नाकाच्या रेषेत आणि आयब्रोजच्या रेषेत जर कान काढला तर तो परफेक्ट असतो, तो कधीच चुकत नाही.
म्हणजे आता समजा इलेमेंटरी इंटरमिजिएटच्या परीक्षेत ज्यावेळेस तुम्ही चित्र काढाल आणि ते जे परीक्षक असतील ते चेक काय करणार माहितीये का, या मुलाने चेक नाक कान कुठे काढलाय, नाक आणि आयब्रोजच्या रेषेत, तरच तो बरोबर. म्हणजे तुम्ही या रेषेत जर कधी कान काढला तर तो कधीच चुकणार नाही. इथे बघा अशी रेष दिली आपण, इथे अशी रेष दिली. ओके, ही चीन पूर्ण केली आपण अशी. आणि केस बघा कसे काढताय. आता तुम्ही म्हणाला अशी हेअरस्टाईल काय काढली, तर एकदम जे गुणी बाळ असतात ना, सज्जन मुलं असतात, जे टपोरी वागत नाही, व्यवस्थित भांग पाडतात, त्यांची आई त्यांना रोज सकाळी तेल लावून देते डोक्याला आणि ते तेल लावून व्यवस्थित भांग पाडतात, त्यांचा भांग असा असतो. बरोबर का? आणि जे मुलं उन्हाळ असतात त्यांचा भांग असा असतो बघा, असा. मग तुम्ही ठरवा कसे केस काढायचे. उन्हाळ मुलांचे केस काढायचे ते एकदम शालीन शांत, जे आईचं ऐकतात, वडिलांचं ऐकतात, सिन्सिअर मुलं असतात, तर त्यांचे केस असे असतात नाही का. त्यानंतर हा टी शर्ट काढलाय. ओके, जमला असा चेहरा. आता हे जे माप सांगितलंय मी तुम्हाला, हे माप हलू द्यायचं नाही, हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे कुठल्या पण चेहऱ्याचं, जगातल्या कुणाच्याही चेहऱ्याचं प्रमाण हेच असतं. म्हणजे पूर्ण जो तुमचा ओव्हल असतो, ही जी पूर्ण चेहऱ्याची कवटी म्हणूयात आपण, तिच्या निम्म्या भागावर आयब्रोज असतात. हनुवटी आणि आयब्रोजच्या निम्म्या भागावर नाक असतं. नाक आणि आयब्रोज याच्या निम्म्या भागावर डोळे असतात. नाक आणि हनुवटी याच्या निम्म्या भागावर ओठ असतात. हे प्रमाण कधीच चुकत नाही. हे एकदा तुमचं पाठ झालं की जगात तुम्ही आता म्हातारपणापर्यंत कधी पण चित्र काढलं तर तुम्ही ह्या प्रमाणाने काढलं की तुम्ही फायनल. म्हणजे तुम्ही बघा, आपल्या एकाच क्लासमध्ये तुम्ही चेहरा काढायचं शिकलेले, आणि चेहरा पण असं आहे की जगातलं कुणाचंही चेहरा काढला तर हे जर प्रमाण वापरलं तर तुमचा चेहरा कधीच चुकणार नाही. म्हणजे आपल्या एका क्लासमध्ये तुम्ही परफेक्ट चेहरा कसा काढायचा हे शिकलेले बघा. आता तुम्हाला मी जादू पण शिकू शकतो. म्हणजे मुलाच्या चेहऱ्यापासून एका सेकंदात तुम्ही मुलीचा चेहरा करू शकता. बघायचं, शिकायचं तुम्हाला जादू शिकायची का? मग मला एक सांगा, आता हा जो चेहरा काढला हा मुलाचा आहे का मुलीचा आहे? पटकन सांगा. मुलाचा. मुलाचा ना. मुलाचा. मग आता जर तुम्हाला याच्यापासून मुलीचा चेहरा करायचा असेल तर फक्त अर्धा मिनिट लागणार तुम्हाला. ओके, त्याच्यापेक्षा कमी. शिकायचं, तुम्ही डोळे झाकता का 2 मिनिट? तुम्हाला जादू दाखवतो मी. सगळ्यांनी 2 मिनिट डोळे झाका. चिटिंग करायची नाही कोणी. सगळे डोळे झाका एकदा. चिटिंग करायची नाही कोणी. बघा आता, बघू नका इकडे 2 मिनिट, बघू नका. उघडा डोळे. झाली का मुलगी? आहे का नाही? म्हणजे एकदम सोपी जादू आहे. मुलापासून मुलगी कशी तयार करायची, तिला 2 पोण्या काढल्या आपण की झाली मुलगी तयार. इथे एक आपण बिंदी काढली. म्हणजे एकदम सोपी पद्धतीने आपण येणाऱ्या काळामध्ये क्लासमध्ये आपण चित्र काढायचे शिकणार आहे. आता याच्यापासून आपण साइड फेस कसा काढायचा, हे झालंय समोर पाहणारी व्यक्ती. याच्यापासून आता आपल्याला साइड फेस कसा काढायचा बघा. एक ओव्हल काढलाय मी, सगळीकडे लक्ष द्या. याला
निम्म्या भागात डिवाइड केलं. ओके, इथून निम्म्या भागात नोज असतं, इथून निम्म्या भागात आईज असतात, इथून निम्म्या भागात फेस लिप्स असतात. ओके, आता हा फ्रंट फेस, हा साइड फेस कसा काढतोय बघा. इथे डोळा आहे, इथे आतमध्ये गेलो मी. आता ही नाकाची लाईन आहे, इथे नाक काढलंय बघा. इथे ओठ, खालचे ओठ, नोवट, इथे डोळा, आयब्रोज, ओठ, इथे कान. कान मी कुठे सांगितला, आयब्रोज आणि नोज याच्या लेवलला कान असतो. तर तेच माप वापरलं आपण आणि साइड फेस काढला, है ना. आहे की नाही सोपं. म्हणजे तुम्ही एका दिवसात मुलाचा चेहरा शिकले, मुलीचा चेहरा शिकले आणि साइड फेस पण शिकले. ओके, ओके. कोणातरी मेसेज आला की क्लास टीचरला मेसेज केला आणि ते म्हणतात की दुसरे टीचर नाही चालणार. तर त्यांना सांगू नका, तुमची चित्रकला सुधारण्याशी घेणे ना, तुम्हाला परीक्षा देण्याशी घेणे. तुम्ही परीक्षेमध्ये जर चांगलं चित्र काढलं तर त्यांना दुसऱ्या टीचरकडून शिकले की आणखी 10 टीचरकडून शिकले ते महत्वाचं नाही, तर तुमची चित्रकला सुधारणं महत्वाचं आहे आणि तुम्ही परीक्षेत तुमचा रिझल्ट येणं महत्वाचं. मी तुम्हाला श्युअरिटी देतो, गॅरंटी देतो, तुम्ही जर माझ्या दिलेल्या टेक्निक्स वापरल्या, 100% तुम्ही माझ्या दिलेल्या टेक्निक्सवर काम केलं तर ए ग्रेड 100% मिळणार तुम्हाला, गॅरंटेड मिळणार. जर तुम्ही प्रॅक्टिस केली आणि मी दिलेल्या टेक्निक्स तंतोतंत पाळल्या तर ए ग्रेड मिळायला तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. आणि तुम्हाला ए ग्रेड मिळालं तर तुम्हाला 10वी मध्ये डायरेक्ट 10 मार्क एक्स्ट्रा मिळणार. ध्यानात ठेवा, 7 मार्क एक्स्ट्रा मिळणार, सॉरी 10 नाही. त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस फक्त करायची माझ्यासोबत. दररोज जर तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ए ग्रेड मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. सोमवार ते शुक्रवार आपला सोमवारपासून क्लास सुरू होतोय. 1500 रुपये महिना फी असणार आहे आणि साधारणपणे जे लोक 3 महिन्याचा क्लास एकाच वेळेस जॉईन करतील त्यांना 1000 रुपये डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजे 4500 रुपयाऐवजी तुम्हाला फक्त 3500 रुपयामध्ये क्लास होणार आहे. ज्या कुणाला क्लास जॉईन करायचा आहे त्यांना त्यांच्याकडे माझा नंबर आहे 74 48 04 48 25. तो क्लास तुम्ही जॉईन करू शकता आणि सोमवारपासून क्लासमध्ये ऍड होऊ शकता. ओके, ज्याला क्लास जॉईन करायचा त्यांनी मला फोन करा, मेसेज करा आणि क्लास जॉईन करू शकता. ओके, तुम्हाला पॅरेंट्स असतील, पॅरेंट्सना काही शंका असतील तर विचारू शकता. परीक्षेसंदर्भात, क्लास संदर्भात काही शंका आहे का कुणाला, एलिमेंटरी इंटरमिजिएट संदर्भात? तर टायमिंग हेच फिक्स राहणार आहे का 7 ते 8? हा, 7 ते 8 क्लास तर आहेच, परंतु ज्यांना कुणाला ज्या दिवशी जमणार नाही किंवा तुमचा बुडणार असेल तर तुम्हाला रेकॉर्डिंग कंपल्सरी सगळ्यांना मिळणार आहे. तर तुम्ही रेकॉर्डिंग हा, पाहून, तर कारण का आमचा मंगळवारी आहे आणि फ्रायडेला थोडा प्रॉब्लेम आहे. ऑलरेडी दुसरा एक क्लास आहे नाही जॉईन, हरकत नाही, हरकत नेमकं त्याच नाही. याची वेळेमध्ये. रेकॉर्डिंग तुम्हाला कंपल्सरी मिळणार आहे. ज्या दिवशी ग्रेट, तुम्हाला ग्रेट, जमणार ग्रेट. नाही त्या दिवशी तुम्ही रेकॉर्डिंग पाहून क्लास कंटिन्यू करू शकता. आणि ओके. इतर वेळेस पण तुम्ही प्रॅक्टिससाठी, बऱ्याचदा काय होतं की
क्लास चालू असताना काही गोष्टी समजत नाही, रेंज नसते, बऱ्याचदा काही गोष्टी नसतात, अचानक लाईट जाते, अचानक काही फोन घरी नसतो, बऱ्याचदा काही पण अडचणी येऊ शकतात. तर तुम्ही ते नंतर सुद्धा रेकॉर्डिंग पाहून करू शकता. आता ज्यांनी कोणी ओके. केलं असेल त्यांनी मला आता दाखवू शकता. तुम्ही तुमचे कॅमेरे ऑन करा आणि कॅमेरे समोर चित्र दाखवू शकता मला. सर येस श्रीनील, व्हेरी गुड, सुपर सुपर, व्हेरी नाईस. आता बघा, एक मिनिट, सगळे कॅमेरे समोर धरा. बघा, आता दिसतंय का तुम्हाला स्क्रीन समोर? मला तुमचं चित्र अशा प्रकारे दिसणार आहे. त्यामुळे तुमचं चित्र असं दिसतंय, अशा प्रकारे मी चेक करू शकतो रोजच्या रोज. म्हणजे बऱ्याचदा पालकांना शंका असते की आमचं चित्र तुम्ही चेक कसं करणार? तुम्ही ग्रुपला फोटो टाकू शकता. ग्रुपला फोटो टाकून तुम्ही चित्र मी रोज क्लासचे 10 मिनिटं आधी आपलं फीडबॅक सेशन असणार आहे, त्याच्या थ्रू आपण क्लास मध्ये रोज तुमचं चित्र चेक करणार आहे. शोभा, व्हेरी नाईस, तुझं चित्र पण दिसतंय, व्हेरी गुड, छान झालंय. तर अशा प्रकारे आपण चित्र चेक करून फीडबॅक पण घेऊ शकतो. कुणाचं काही करेक्शन असेल तर मी जागेवर तिथेच सांगू शकतो. हा, शोभा, छान झालंय, व्हेरी नाईस. बघा, शोभाचं चित्र बघा कसं झालंय, तुम्ही बघू शकता. सर्वांना ते चित्र पण मी दाखवू शकतो, किंवा जर तुम्हाला वाटलं तर मी फक्त एकटा बघून ते चित्र हे करू शकतो, तुम्हाला फीडबॅक देऊ शकतो. हॅलो सर. हा, यस, विचारा. सपोज आता त्या इलेमेंटरीची एक्झाम दिली ह्या वर्षी, तर हा. पुढच्या वर्षी आपल्याला परत क्लास लावावे लागतील का इंटरमिजिएट साठी? हा, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही क्लास करू शकता पुढच्या वर्षी. म्हणजे जर समजा एलिमेंटरी, आता तसं पाहिलं तर तुमचा एक बेनिफिट या क्लासचा असा आहे की आता हं. तुम्ही एलिमेंटरी शिकणार, त्यासोबत इंटरमिजिएटचं पण शिकणार आहे, कारण दोन्ही हो, हो. क्लास आपले एकत्रच होणार आहे. हो, तुम्हाला हो. वाटलं तर तुम्ही हेच रेकॉर्डिंग पुढच्या वर्षी वापरून, सॉरी, ह्याच टेक्निक्स पुढच्या वर्षी वापरून सुद्धा ते प्रॅक्टिस मध्ये घेऊ शकता. रेकॉर्डिंग वगैरे नाही मिळणार का आपल्याला? रेकॉर्डिंग आता मिळणार, पण ती फक्त एवढ्या परीक्षा पुरतीच असणार आहे. पुढच्या वर्षासाठी ती रेकॉर्डिंग मिळणार नाही. ओके. आपण सपोज तुम्ही प्रॅक्टिस वगैरे थोडीफार घेऊ शकता कसं ह्या वर्षी केलंय म्हणून? हा, प्रॅक्टिस तर कंटिन्यू राहणारच आहे ना. नाही म्हणजे प्रॅक्टिस तर होणारच. एक्झामच्या वेळेस थोडीशी सपोज फीज म्हणजे ह्या वेळेस क्लास केला म्हणून. नाही नाही, पुढच्या वेळेस कसं होणार ना, ते नाही होणार. हा, पुढच्या वेळेस परत दुसरे फीज क्लास वगैरे चालू असणार. भरून. हा हा, परत फी भरून तुम्ही पुढच्या वर्षी पूर्ण क्लास करू शकता. हो, चालेल चालेल. आणखी काही शंका आहे कुणाला क्लास सर संदर्भात, परीक्षा संदर्भात? सर यस, बोला. हा डेमो क्लास किती वाजेपर्यंत चालणार आहे? नाही, डेमो क्लास आता संपणार आहे 5-2 मिनिटात. तुम्हाला काही शंका ओके. असेल तर विचारू शकता. हा, धनश्री, ज्ञानेश्वरी, व्हेरी नाईस, सुंदर झालंय. हा, गौरी साळुंके, तुझे कुठले मागच्या वर्षी चित्र आहेत का? व्हेरी गुड, याच वर्षीचे, व्हेरी नाईस, सुपर, खूपच छान काढले तू. ओके, तर आपण आता अशा वेगवेगळ्या रंगसंगती शिकणार आहोत. क्लासमध्ये चित्र रंगवायचे कसे, चित्र काढायचे कसे, आणि पेपर वेळेत कसा द्यायचा आहे हे पण आपण व्यवस्थित शिकणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्या क्लासचं स्वरूप असणार आहे. सोमवारपासून क्लास सुरू होणार आहे. तर सोमवारपूर्वी तुम्ही ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण करावी, म्हणजे तुम्हाला ग्रुपला ऍड केले जाईल आणि रेग्युलर क्लास सुरू होणार आहेत. ओके, तुम्हाला रेकॉर्डिंग पण मिळणार आहेत क्लासची, त्यामुळे तुम्ही जर क्लास मिस केला तर तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग पाहून पण चित्र काढता येणार आहे. यस, काय विचारताय कोणी? सर 5वीला घेता येईल का एलिमेंटरीची? हो, एलिमेंटरीचे घेता येईल, फक्त परीक्षेला बसता येणार नाही, पण प्रॅक्टिस म्हणून तुम्ही करू शकता. कारण 7वी-8वीला तुम्ही परीक्षेला बसू शकता. पण जर समजा तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि चित्र काढण्याची मुलांना आवड असेल तर तुम्ही आतापासून क्लासला बसू शकता. क्लासला बसण्यासाठी काही पात्रतेची आवश्यकता नाही. परीक्षेला बसण्यासाठी मात्र पात्रता हवी आहे 7वी-8वी. हो. आणखी कोणाला काही डाऊट विचारायचा आहे? सर कॅलिग्राफीच्या क्लासमुळे माझी हँडरायटिंग अजून चांगली झाली. यस, कॉंग्रॅच्युलेशन. कॅलिग्राफीचा उपयोग आपल्याला या परीक्षेला पण होणार आहे.
ओके, चालेल. काही डाऊट, कोणाला काही शंका विचारायची राहिली का? सर तुमचा हा क्लास दरवर्षी याच महिन्यामध्ये सुरू होतो का, म्हणजे साधारण? हा, साधारण कसं असतं की व्हॅकेशन बॅचेस आपले जून जुलै पर्यंत चालतात. मग त्यामुळे जून जुलै नंतरच आपण ह्याचे क्लासेस सुरू करत असतो ना. फक्त ऑफलाईन क्लासेस मात्र माझे 12 महिने चालतात. तुम्ही ऑफलाईन जर जवळपास श्रीरामपूरचे असाल तर तुम्ही ऑफलाईन क्लास कधी 12 महिने जॉईन करू शकता. ओके सर. ऑनलाईन बॅचेस मात्र फक्त जून जुलैतच सुरू होतात. ओके, चालेल. मग थांबूयात आजच्यासाठी. सोमवारपासून क्लास सुरू होणार. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा आणि फी भरून तुम्ही क्लास सोमवारपासून जॉईन करू शकता. ओके, चला थांबूया. सर Yes. याचं रेकॉर्डिंग ग्रुपवर शेअर करता येईल हो, का? याची कारण रेकॉर्डिंग मी सर्वांना पाठवणार आहे. तुम्ही ओके पर्सनली कॉन्टॅक्ट केला तरी तुम्हाला पर्सनल नंबरवर मिळू शकते. ओके, ओके, चलो थँक्यू सर. देन, थँक्यू व्हेरी मच. भेटू पुन्हा सोमवारपासून. बाय, गुड बाय नाईट. सर.